परमेश्वराच्या भवनामध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराने आपल्याला येण्याची संधी दिली. यासाठी परमेश्वराची उपकारस्तुती हो, परमेश्वराला धन्यवाद हो. मागील संपूर्ण आठवडाभर त्याने आपला सांभाळ केला आणि त्याच्या सानिध्यामध्ये येऊन त्याची उपासना भक्ती करण्याची ही संधी दिलेली आहे. यासाठी परमेश्वराला धन्यवाद हो. परमेश्वराचं वचन सांगत आहे, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. यास्तव तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत आणि परमेश्वर तू आम्हाला ही संधी दिली, यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. मंडळ या नात्याने, तुझे भक्तजन या नात्याने प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ आलेलो आहोत. तुझी उपासना आणि भक्ती करण्यास आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन दे. मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केला, आम्हाला मार्गदर्शन केलं, आमचा पुरवठा केला, आमचं संरक्षण केलं आणि परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुला तुझी उपकार स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत, तुझी स्तुती करावी, यासाठी आम्हाला ही संधी दिली. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, तुझी उपकार स्तुती करतो. परमेश्वरा, संपूर्ण जगामध्ये ज्या ठिकाणी उपासना भक्ती होत आहे त्या ठिकाणी तुझी उपस्थिती असून परमेश्वरा तुझ्या सेवकांद्वारे तुझ्या मंडळीशी बोल. आणि हो दे परमेश्वरा, तुझी मंडळ्या या संपूर्ण भारत देशात, संपूर्ण जगामध्ये आध्यात्मिकतेमध्ये वाढत जावं आणि तुझ्या येण्याची वाट पाहत असताना प्रभू परमेश्वरा तुझी साक्ष देण्यासाठी तयार राहावं, यासाठी प्रत्येकाला पवित्र आत्म्याची प्रेरणा दे. आम्ही परमेश्वरा या उपासनेमध्ये गीत गाताना, प्रार्थना करताना, तुझ्या वचनातून वाचून त्यावर मनन करत असताना सर्व काही तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. आमच्याशी बोल प्रभू, आम्हाला स्पर्श कर आणि आम्हाला नवीन बनव, आमचं जीवन परिवर्तित कर. आणि आम्ही नाही तर परमेश्वरा तू आमच्या या जीवनातून दिसावा आणि लोकांनी ओळखावं, यासाठी परमेश्वरा या जीवनाचा तू उपयोग कर. धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. संपूर्ण आराधना आणि भक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. तुझ्याच गौरव करता आमचा उपयोग कर. इलांशी प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराच्या स्तुतीसाठी गीत गाऊया. गीत नंबर 13, सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला. गीत नंबर 13 आपण सर्वजण परमेश्वराच्या स्तुतीसाठी एक गीत गाऊया. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता मी, वंदू त्या देवाला आता मी. दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्याची पवित्र वंदिती ते. दूत सर्व गाती पवित्र पवित्र, नित्याची पवित्र वंदिती ते. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता मी. पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, मानव जगती निर्मितैसे. पवित्रच कृत्ये सर्व त्याची होती, मानव जगती निर्मितैसे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता मी.
पतिताचा मी प्रार्थितो तुझला, शुद्धता मला द्यावी देवा. पतिताचा मी प्रार्थितो तुझला, शुद्धता मला द्यावी देवा. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता मी. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, म्हणून तुझशी मागतो हे. शुद्ध जे असती त्याशी तू भेटशी, म्हणून तुझशी मागतो हे. सृष्टी सर्व गाती पवित्र प्रभूला, वंदू त्या देवाला आता मी. आपण उभे असतानाच आपलं नायसीन मतांगीकार विश्वास वचन व्यक्त करूया. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि दृश्य व अदृश्य अशा सर्वांचा निर्माण करता, त्यावर आमचा विश्वास आहे. एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एकुलता एक पुत्र, अनादिकाली पित्यापासून जनित, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जनित अनिर्मित, पित्याशी समरूप, ज्याच्याद्वारे अवघे झाले, आम्हा मानवासाठी, आमच्या उद्धारासाठी जो स्वर्गातून अवतरला, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी मरियपोटी मानव म्हणून जन्मला, पंत पिलाताच्या कारकिर्दीत ज्याला आमच्याकरता वधस्तंभावर खेळण्यात आले, ज्याने दुःख भोगले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी ज्याचे पुनरुत्थान झाले, ज्याने स्वर्गारोहण केले, जो पित्याच्या उजवीकडे विराजित आहे, जिवंतांचा अमृतांचा न्याय करायला तो वैभवशाली असा परत येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता, पिता आणि पुत्र यापासून निघणारा, पिता आणि पुत्र यासह ज्याची आराधना व गौरव होते, जो संदेष्टांच्याद्वारे बोलला आहे, त्यावर आमचा विश्वास आहे. एक पवित्र सार्वत्रिक व प्रेषितीय ख्रिस्ती मंडळीवर आमचा विश्वास आहे. पाप क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा हे आम्ही मान्य करतो. मृतांचे पुनरुत्थान आणि भावी युगाचे जीवन यांची आम्ही प्रतीक्षा करतो. आमेन. मंडळीने कृपा करून बसाव. यावेळेस आपण आळीपाळीने स्तोत्र वाचन करणार आहोत. स्तोत्र संहिता 1, भजन संहिता उसका पहला अध्याय, साम्स चॅप्टर 1. वी विल रीड रिस्पॉन्सिव्हली. आपले बायबल आपण उघडावे आणि यावेळेस आपण आळीपाळीच्या स्तोत्रामध्ये जात आहोत. आळीपाळीचे स्तोत्र. स्तोत्र क्रमांक 1, भजन संहिता 1, साम्स 1. नीतिमान व अनीतिमान. जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविले असते, जे आपल्याला हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे, आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. त्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकवायचे नाहीत, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत. कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पर दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. हे देवबापाचे वचन आहे. देवबापाची स्तुती असो. आमेन. प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला संधी दिली आहे. आपण त्याची उपस्तुती करूया. मध्यस्थी करत त्याच्यासमोर येत आहोत. आपल्या मागील आठवड्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया. मागील संपूर्ण आठवडाभर त्याने आपली काळजी घेतली, आपला सांभाळ केला, आपला पुरवठा केला, आपलं संरक्षण केलं.
यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपल्या मंडळीसाठी, मंडळीच्या प्रत्येक घटकांसाठी प्रार्थना करूया. कार्यकारी मंडळ आहे, महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल यामध्ये कार्य करणारे सर्व सेवक सेविका यांच्यासाठी प्रार्थना करूया. आणि प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, आणि जे आजारी असतील त्यांच्यासाठी आपण विशेष मध्यस्थी करणार आहोत. जे वृद्धजन आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी आणि अधिकाने अधिक परमेश्वराच्या सानिध्यात प्रत्येकाने चालावं, यासाठी आपण प्रत्येकाला परमेश्वराच्या चरणाजवळ आणणार आहोत. त्याच्या दयासनाजवळ जाऊन विनंती करणार आहोत आणि परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रार्थना करणार आहोत. या संपूर्ण 5 महिन्यापासून आपण प्रार्थना करत आहोत. कोरोना व्हायरस जो संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे, आता परिस्थिती कठीण आहे आणि आपण आजही लॉकडाऊनमध्ये आहोत. जवळजवळ 5 महिने होत आहेत. परमेश्वराने यातून मार्ग काढावा, विशेष करून या व्हायरसला, या विषाणूला संपुष्टात आणावं, यासाठी आपण विनंती करूया. एक दिलाने, एक जीवाने, एक चित्ताने आपण परमेश्वराजवळ विनंती करूया, प्रार्थना करूया आणि परमेश्वर नक्कीच प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि परिस्थिती पुन्हा एकदा व्यवस्थित, सुव्यवस्थित होणारा असा आपला विश्वास आहे, कारण परमेश्वर दयाळू आहे, प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. सर्व परिस्थिती सर्व वेळेला सारखी नसते. काही वेळेला दुःख आहे, काही वेळेला सुख आहे, आणि परमेश्वर नक्कीच आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सुखकारक जीवन आणणार आहे, शांतिमय आणि संपन्नमय जीवन करणार आहे. यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया, विनंती करूया, प्रार्थना करूया. त्याचबरोबर या करोना व्हायरसशी जे झटणारे जे योद्धे आहेत, विशेष करून डॉक्टर, नर्सेस, सर्व परिचारिका, सेवक वर्ग, या सर्वांना परमेश्वराच्या हातात देऊया. त्यांना या आजारापासून त्यांनी संरक्षण करावं आणि विशेष करून ज्यांची काळजी करत आहेत त्यांनी योग्य रीतीने त्यांची काळजी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावं, बुद्धी द्यावी. आणि जे आजारी, जे मरण पावलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण सांत्वनपर प्रार्थना करूया की परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं. जे आजारी आहेत त्यांना लवकरात लवकर बरं करावं. आणि त्याचबरोबर प्रार्थना करूया की ज्या ज्या ठिकाणी पूर आलेले आहेत, पावसामुळे अधिक हानी झालेली आहे, मनुष्यहानी, वित्त आणि प्रत्येकाचं जीवन विस्थापित झालेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या रेफ्युजी कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी, जो केरळ आहे म्हणा, आसाम म्हणा, त्रिपुरा, आणि आपण आता कर्नाटकामध्ये सुद्धा पाहत आहोत, मध्य प्रदेशमध्ये काही वेळा झालं होतं, आसाममध्ये अनेक ठिकाणी भयंकर, बिहारमध्ये कठीण परिस्थिती आहे. आणि त्यासाठी आपण परमेश्वराला विनंती करूया. त्याचबरोबर परमेश्वराला धन्यवाद देऊया की परमेश्वराने आपल्या महाराष्ट्रात चांगला पाऊस दिलेला आहे, पाऊस चांगला होत आहे आणि सर्व धरणं, नद्या आणि तलाव भरत आलेले आहेत. परमेश्वराची स्तुती हो, परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वराने आपली काळजी घेतली, यासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि आध्यात्मिकतेमध्ये वाढ व्हावी यासाठी परमेश्वराला विनंती करूया. संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाची पेरणी होत आहे, प्रसार होत आहे, ज्या ठिकाणी अत्याचार आहे, ज्या ठिकाणी त्रास आहे, ज्या ठिकाणी मंदिरं तोडण्यात येत आहे, त्याच्या सेवकांना मारण्यात येत आहे, उपासना करणाऱ्यांना मारण्यात येत आहे, त्याची वचन जाळण्यात येत आहे, या सर्वासाठी आपण प्रार्थना करूया. आपण शेवटच्या समयामध्ये आहोत. परमेश्वर कार्य करत आहे, परमेश्वर नक्कीच उत्तर देणार आहे. सैतानावर परमेश्वराने विजय मिळवलेला आहे, सैतानाला क्रुसावर ठेचलेला आहे. शैतानाची ही शेवटची घटका आहे, त्याच्याकडं वेळ कमी आहे, यासाठी तो ही सर्व काही करत आहे. परंतु परमेश्वर नक्कीच त्याच्या लोकांना जय देतो, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या नावाने प्रार्थना करतात, त्याच्या नावाने कार्य करतात, त्यावेळेस परमेश्वर त्याचं उत्तर देतो. आपण प्रार्थना करूया आणि यावेळेस आपण सर्वजण एक दिलाने, एक जीवाने मध्यस्थी करूया, परमेश्वराजवळ जाऊया, प्रार्थना करूया. हम प्रार्थना करें। धन्यवाद धन्यवाद पिता, तेरा धन्यवाद करते पिता, परमेश्वर पिता कि सुंदर सा दिन तूने हमें दिखाया पिता परमेश्वर। शाबाश दिन में पिता परमेश्वर तूने हम सबको एक साथ किया पिता परमेश्वर। पिता इस परमेश्वर पिता मोबाइल के ज़रिए से तेरा धन्यवाद हो पिता परमेश्वर। धन्यवाद करते पिता कि तूने प्रभु जी इस कठिन समय में भी परमेश्वर पिता तेरे शाबाश दिन को पिता पालने का पिता मौका तूने हमें दिया, से तेरा धन्यवाद करते पिता परमेश्वर। धन्यवाद करते पिता कि प्रभु जी तूने मुझे परमेश्वर पिता ये अवसर दिया कि मैं परमेश्वर पिता मध्यस्थता की प्रार्थना कर सकूं पिता परमेश्वर। खास प्रार्थना करती हूँ पिता परमेश्वर आज हमारे चर्च के लिए पिता परमेश्वर, चर्च की महिला मंडल, संडे स्कूल के बच्चों के लिए पिता, यूथ ग्रुप के लिए पिता, पूरी कलीसिया को तेरे हाथ में सौंपती हूँ पिता परमेश्वर। पिता प्रार्थना करती हूँ हमारे पास्टर के लिए पिता परमेश्वर, उन्हें तेरे हाथ में सौंपती हूँ पिता परमेश्वर। प्रभु जी तू उनके द्वारा हम तक तेरा मन्ना पहुँचाता है, इससे तेरा धन्यवाद हो पिता।
इस आत्मिक मरने को पिता परमेश्वर तू हमें हर शब्बात के दिन पिता परमेश्वर उनके द्वारा हमें देता है। तेरा धन्यवाद हो पिता परमेश्वर। प्रार्थना करते पिता हमारे पास्टर के जीवन को भी पिता तेरे हाथ में सौंपते हैं पिता। उनके जीवन से तेरी सेवा यूं ही होते रहे पिता। उनके द्वारा पिता परमेश्वर पिता तेरे वचनों का पिता परमेश्वर जो सेवा है पिता वो हमेशा बढ़ता रहे पिता परमेश्वर। प्रार्थना करते हैं पिता हमारे बिशप के लिए, सारे पास्टरों के लिए पिता परमेश्वर, मिशनरियों के लिए पिता, सारे उन लोगों के लिए जो तेरी सेवा कार्य करते हैं पिता परमेश्वर, उन सभी के जीवन को, उनकी फैमिली को तेरे हाथ में सौंपते हैं पिता परमेश्वर। पिता जब वो तेरे राज्य की महिमा के लिए कार्य कर रहे हो पिता परमेश्वर, उनकी फैमिली को, उनके जीवन को पिता तू संभाल पिता परमेश्वर। उनकी रक्षा तू कर पिता परमेश्वर। उनके जीवन को पिता परमेश्वर तू तेरे नाम की महिमा के लिए उपयोग में यूं ही लाता रहे पिता परमेश्वर। प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर हमारे खास परमेश्वर पिता स्टूडेंट्स के लिए पिता, जो प्रभु जिस कठिन समय में पिता स्कूल नहीं जा पा रहे पिता, इस महामारी की वजह से उनको तेरे हाथ में सौंपते पिता। उनके फ्यूचर को, उनकी स्टडी को पिता सब कुछ तेरे हाथ में सौंपते पिता परमेश्वर। पिता प्रार्थना करते खास इस कोरोना नाम की महामारी बीमारी के लिए पिता परमेश्वर। प्रभु जी जो हमारे देश में, इस पूरे दुनिया में फैली है पिता परमेश्वर, इस महामारी से तू हमें बचाए रखा है, इससे तेरा धन्यवाद हो पिता परमेश्वर। और इस बीमारी में पिता जो लोग फंस गए पिता परमेश्वर, जिन्हें इस महामारी को परमेश्वर, जो महामारी से ग्रसित है पिता परमेश्वर, उन लोगों को भी तेरे हाथ में सौंपते हैं पिता परमेश्वर। पिता इस बीमारी में से तू उन्हें निकालने वाला परमेश्वर है, चंगाई देने वाला परमेश्वर है पिता। उनके लिए खास हम आज प्रार्थना करते हैं पिता कि इन सारे मरीजों को जो पिता, जिन्हें इस महामारी से पिता, जिन्हें इस क्लाइमेट की वजह से, इस बारिश के मौसम में जो सारी बीमारियां हुई है पिता परमेश्वर, पिता सभी बीमारों को लिए हम आज प्रार्थना करते हैं पिता कि उन सभी की तू रक्षा कर, उन सभी को तू यीशु मसीह के नाम में चंगा कर पिता। उन सभी को परमेश्वर पिता आज हम तेरे हाथ में सौंपते हैं पिता। प्रार्थना करते हैं पिता खास परमेश्वर पिता आज इस महामारी में पिता, जो इस महामारी से जुड़े हैं पिता परमेश्वर, डॉक्टर, नर्स पिता परमेश्वर, सभी के लिए तेरे हाथ परमेश्वर प्रार्थना करते हैं पिता कि उन सभी पे तू अपना हाथ बनाए रख, आशीष भरा, ताकि प्रभु जी वो इस सेवा में जब रहे पिता परमेश्वर, जब वो पिता मरीजों का इलाज करे तो पिता तू उन्हें गाइड कर पिता परमेश्वर, सभी की तू रक्षा कर पिता परमेश्वर। प्रार्थना करते हैं पिता कि तो इस महामारी को जल्द से जल्द यीशु मसीह के नाम में पिता खत्म कर, ताकि प्रभु जी इस महामारी को खत्म करके पिता तू हमें फिर से पूरी कलीसिया को एक साथ तेरे भवन में लेके आ पिता, ताकि हम फिर से तेरे भवन में आकर एक साथ स्तुति करने पाए, तेरा धन्यवाद करने पाए और तेरे नाम की महिमा हमारे जीवन से होने पाए पिता, तेरे नाम की तारीफ होने पाए पिता परमेश्वर। प्रार्थना करते खास प्रभु जी आज हम परिशुद्ध अपने देश के सारे अधिकारियों के लिए पिता परमेश्वर, प्राइम मिनिस्टर पिता, सभी अधिकारियों के लिए हम तेरे आगे प्रार्थना करता कि उन सभी के मनों को तेरे हाथ में ले पिता, ताकि वो सही डिसीजन ले सके देश के लिए पिता परमेश्वर, क्योंकि बुद्धि यहोवा से ही मिलती है पिता। तो तू उन्हें बुद्धि और समझ दे पिता कि वो इस देश के लिए, देश के लोगों के लिए पिता सही डिसीजन लेने पाए पिता परमेश्वर। और प्रार्थना करते खास परमेश्वर इस बारिश के मौसम में जिन लोगों को बारिश की वजह से प्रॉब्लम हुई है पिता, जिस जगह पे पानी भर गया है, जिन लोगों को नुकसान हुआ है पिता परमेश्वर, सभी लोगों को तेरे हाथ में सौंपते पिता। उन सभी की पिता नुकसान की भरपाई तू करवा पिता परमेश्वर, ताकि प्रभु जी वो लोग अपने जीवन में परमेश्वर पिता उस परिस्थिति से निकल सके पिता परमेश्वर। प्रभु जी जो लोग फंस गए पिता परमेश्वर उस बीमारी में, या फिर परमेश्वर पिता कहीं पिता पानी की वजह से पिता जो अपने परिवारों से दूर है पिता परमेश्वर, सभी को तेरे हाथ में सौंपते हैं पिता। सभी के रास्तों को तू सीधा कर पिता परमेश्वर। पिता तू हमारे लिए मार्ग खोलने वाला, हमारे लिए मार्ग को दिखाने वाला परमेश्वर है पिता। तू हम सभी को मार्ग दिखा, ताकि हम परमेश्वर हमेशा तेरे बताए हुए मार्ग पर चल सके पिता। प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर कि प्रभु जी परमेश्वरता हमारे जीवनों में पिता, चाहे कितने भी कठिनाइयाँ आए पिता परमेश्वर, लेकिन हम तेरे नाम की स्तुति करना कभी ना छोड़े पिता परमेश्वर। प्रार्थना करते हैं पिता एक बार फिर से पिता आज के दिन को तेरे हाथ में सौंपते पिता, आने वाले वचन को तेरे हाथ में सौंपते पिता। जो भी वचन आए पिता परमेश्वर, उस वचन से तू हमारे जीवन में, हमारे मनों में तू कार्य कर पिता परमेश्वर। पिता उस वचन के द्वारा पिता तू हमारे जीवन में हमें तू बदलाव दिखा पिता परमेश्वर, क्योंकि तू सारे वचनों को पिता हमारे जीवन में पूरा करता है। ऐसे तेरा धन्यवाद हो पिता परमेश्वर। हमारे विचारों को तेरे हाथ में सौंपते हैं पिता।
पिता आज का मरना तू हमें दे, आगे का संपूर्ण समय तेरे हाथ में सौंपते। छोटी सी विनती आपके प्यारे पुत्र यीशु मसीह के नाम में मांगते, सुन दया से कबूल कर, आमीन। यहेजकेल 47 अध्याय वचन 6 ते 12 आपण बघणार आहोत. तो मला म्हणाला, मानव पुत्र, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरावर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशाकडे वाहत जाते आणि तेथून आराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही नदी जाईल तेथे तेथे तेथील जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तेथील मासे विपुल होतील. कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल. जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. तिच्या तीरावर उभे राहून एन गेदीपासून एन इग्लाईम पर्यंत पाक टाकतील. महासागराच्या माशाप्रमाणे त्या नदीत भिन्न भिन्न जातीचे विपुल मासे सापडतील. त्यातील पाणथळे व दलदली यांचे पाणी निर्दोष होणार नाही, ती खारेटच राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी फरक तऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांच्या फळांचा लाग फुटणार नाही. प्रति मासी ती पक्क फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघालेले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्याची पाने औषधे होतील. हे देवाचे वचन आहे. देवाला धन्यवाद असो. एकदा परमेश्वराची उपकारस्तुती करत आपण परमेश्वराला स्तुतीपर गीत गाऊया. गीत नंबर 152, चेती व आम्हा दीना. गीत नंबर 152. आपण सर्वजण उभे राहून परमेश्वराची स्तुती करत परमेश्वराला धन्यवाद देऊया. धन्यवादाची प्रार्थनासह ही गीत गाऊया. चेती व आम्हा दीना. चेती व आम्हा दीना, चेती व आम्हा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी. चेती व आम्हा दीना, चेती व आम्हा दीना. हिमवत मुची अंत करने, हिमवत मुची अंत करने. थंडची गेली होनी, थंडची गेली होनी. चेती व आम्हा दीना, चेती व आम्हा दीना. अहिकलो भे आत्मसुखाची, अहिकलो भे आत्मसुखाची. भुरळाची गेली पडुनी, भुरळाची गेली पडुनी. चेती व आम्हा दीना, चेती व आम्हा दीना. मोहक किती तरी श्रमविरुद्धया, मोहक किती तरी श्रमविरुद्धया. आपुल्या पाशे छळुनी, आपुल्या पाशे छळुनी. चेती व आम्हा दीना, चेती व आम्हा दीना. असशी कपोता समुस्नेहाळू, असशी कपोता समुस्नेहाळू.
मनी वसात्म्या म्हणुनी, मनी वसात्म्या म्हणुनी चेतीव आमा दीना, चेतीव आमा दीना. पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी, पवित्र आत्म्या येऊनी चेतीव आमा दीना, चेतीव आमा दीना. पण कृपा करून बसावं. यास आपण आपला दुसरा शास्त्र भाग वाचणार आहोत. नवीन करारातून संत पावलाचं गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 16 पासून 26व्या वचनापर्यंत. संत पौलुस की गलतियों को पत्री उसका 5वां अध्याय वचन 16 से लेकर 26 वचन तक. सेंट पॉल्स लेटर टू द गलेशियंस चॅप्टर 5 वर्सेस 16 to 26. परमेश्वराचं वचन या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 16 ते 25 वचन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाहीत असे मी सांगतो. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही करून पाहतात ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाहीत. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही चार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वेर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हास सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवितो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना यासुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने वागणूक करावी. हे देवबापाचे वचन आहे. देवबापाची स्तुती असो. आ रहा है
परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण काही गीतं गाऊया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वर चांगला आहे. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, ओ धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला, हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. बाळ म्हणून आला, त्यागिले स्वर्गाला, बाळ म्हणून आला, त्यागिले स्वर्गाला, राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, गवानी जन्मला, हो राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, गवानी जन्मला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. पाप्यास ताराया, आरोग्य रोग्याला, हो पाप्यास ताराया, आरोग्य रोग्याला, ओ राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, वधस्तंभी गेला, ओ राजांचा राजा तो, प्रभूंचा प्रभू तो, वधस्तंभी गेला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला, हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, स्तुती हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, महिमा हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला, ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला. हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन, हालेलुया आमेन. हो राजांच्या राजाला, प्रभूंच्या
प्रभूंच्या प्रभूला हालेलुया आमेन. हो 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 राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला हालेलुया आमेन. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. पावन है जो प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. पावन है वह प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. पावन है वह प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. दीन दुखियों का वो दाता, भटके हुओं को राह दिखाता. दीन दुखियों का वो दाता, भटके हुओं को राह दिखाता. सीधे मार्ग में हमें चलाता, सीधे मार्ग में हमें चलाता. उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान. प्रभु हमारा बड़ा महान, निर्बुद्धियों को देता ज्ञान. पतितों का वो बचाता प्राण, पतितों का वो बचाता प्राण. उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो. पावन है वह प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो. प्रभु की महिमा परंपार, जग का वह है तारनहार. प्रभु की महिमा परंपार, जग का वह है तारनहार. मानो उसे अपना आधार, मानो उसे अपना आधार. उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो. पावन है वह प्रभु हमारा, उसकी जय जयकार करो. निर्बल का वह बल है न्यारा, उसकी जय जयकार करो. जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो.
प्रार्थनापूर्वक परमेश्वराला गीत सादर करूया. आए हम तेरे चरणों में लेकर स्तुती. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम स्तुति. हालेलुया 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 हालेलुया. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तुम भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें. प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तुम भर दे हमें. हालेलुया 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 हालेलुया. मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति. मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति. मिलती है हमें तुझसे चंगाइया, देता तू हमें पापों से मुक्ति. हालेलुया 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 हालेलुया. हम बच्चे हैं
परम पिता के बढ़ना है हमें तेरे वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें तेरे वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के बढ़ना है हमें तेरे वचनों में। हालेलुया 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 हालेलुया। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हालेलुया 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 हालेलुया। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद. यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनात जात आहोत. परमेश्वराच्या वचनातून वाचूया. यौन कृषिवर्तमान याचा 15वा अध्याय वचन 1 ते 8. यूहन्ना रचित सुसमाचार उसका 15वां अध्याय वचन 1 से 8 तक. गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट जॉन चैप्टर 15 वर्सेस 1 to 8. परमेश्वराच्या शुभ वर्तमानास 15व्या अध्यायाच्या पहिल्या ओवीपासून प्रारंभ होतो. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेल्यात राहिल्यापासून
त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाट्या. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो, आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती हो. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या जिवंत वचनातून मनन आणि चिंतन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिली, यासाठी आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. तुझी उपकार स्तुती करतो. माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द आणि प्रभू, आम्ही सर्वजण जे तुझ्या चरणाजवळ उपस्थित आहोत, प्रत्येकांच्या मनाचं ध्यान तुझ्यासमोर ग्रहणयोग्य आम्हाला स्पर्श कर परमेश्वरा. आमच्या बुद्धीचे, ज्ञानाचे अंतःचक्षु उघड आणि होऊ दे परमेश्वरा, तुझं वचन आमच्या अंतःकरणामध्ये आरपार भेदून जाऊ दे, आणि परमेश्वरा आमच्या जीवनाचं परिवर्तन होऊ दे, आणि तुझ्यामध्ये राहून तुझ्यामध्ये वाढण्यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. त्यानं आजचा जो रविवार आहे, पेंटेकॉस्ट नंतरचा 12वा रविवार आहे. पेंटेकॉस्ट, आपण पेंटेकॉस्टवर विचार केला, पवित्र आत्म्यावर. पवित्र आत्म्याच्या काळामध्ये ना आपण जगत आहोत, आणि हा पेंटेकॉस्ट नंतरचा जो 12वा रविवार आज आपण पाहत आहोत. आणि त्याचबरोबर येणारा जो 24 ऑगस्ट आहे तो संत बर्थलमय, जो 12मधला एक शिष्य आहे, त्याचा फीस्ट डे आहे. 24 ऑगस्ट तो हुतात्मा झालेला आहे परमेश्वराच्या सेवेसाठी, हे आपल्याला ठाऊक आहे. आणि त्याचबरोबर 28 ऑगस्ट हिप्पोचे जे संत ऑगस्टीन, हिप्पो म्हणजे अल्जेरियामध्ये, या ठिकाणी ते हे संत होते मोठे, आणि पहिल्या वडील वर्गामध्ये सुद्धा मोडतात. ऑगस्टीन, संत ऑगस्टीन, ते बिशप होते, थिओलॉजिन होते, फिलॉसॉफर होते, आणि हिप्पो या शहराचे ते बिशप होते. आणि 430 त्यांचा काळ पहिला, म्हणजे 430 पहिल्या शतकामध्ये आपण पाहतो प्रियांनो, त्यांचा तेथे मृत्यू झालेला आहे. त्यांचा 28 ऑगस्ट 430 हा त्यांचा मृत्यूचा दिवस आहे. आणि यांची आपण यांच्यासाठी परमेश्वराला धन्यवाद सुद्धा आपण देऊ शकतो, की परमेश्वराने असे सेवक निवडले की ज्यांनी त्याच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांनी परमेश्वराच्या वचनाची पेरण्यासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे. प्रियानो, आज जसं आम्ही सांगितलं, आजचा 12वा पेंटेकॉस्ट नंतरचा 12वा रविवार, आणि आपण मागील आठवड्यामध्ये सांगितलं की आपण फ्रूट ऑफ द स्पिरिट, आत्म्याचे फळ, यावर विचार करत आहोत. गलतीकरसपत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23मध्ये आपण त्या आत्म्याची 9 फळं पाहत आहोत. ज्यावेळेस ही फळं, असं आपण म्हटलं की फळं ज्यावेळेस आपण विचार करतो, आपल्याला वेगवेगळे विचार येऊ शकतात, मानवी दृष्टिकोनातून, नैसर्गिक दृष्टिकोनातून, नॅचरल, फ्रॉम द नॅचरल पॉईंट ऑफ व्ह्यू आपण वेगवेगळा विचार अवश्य करू शकतो. परंतु या अगोदर जर आपण पाहिलं तर असेच एक 3 व्यक्ती होते. 3 व्यक्ती म्हणजे आजचे जर आपण म्हटलं की डॉक्टर, इंजिनियर आणि वकील, आणि 3 व्यक्ती होते, आणि ते 3 व्यक्ती आपसामध्ये वाद करत होते की त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे, म्हणजे त्यांचा व्यवसाय सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे. आणि डॉक्टर म्हटला की मी सर्वात श्रेष्ठ आहे, कारण सर्व सृष्टीच्या अगोदर पहिली शस्त्रक्रिया जी झालेली आहे ती, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे, नाही का. ज्यावेळेस आतडी जी बरगडी आहे, जी बदललेली आहे, नवीन केलेली आहे, त्याच्याने हवाबाईला निर्माण केलेलं आहे. परंतु मग इंजिनियर म्हणतो नाही, तू श्रेष्ठ नाही आहे, कारण ते वचन सांगतं की सर्वात अगोदर सर्व काही अस्तव्यस्त होतं, आणि अस्तव्यस्त ठीक करण्यासाठी इंजिनियर लागतो, आणि या इंजिनियरनी सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे, म्हणून इंजिनियर श्रेष्ठ आहे. मग हे ऐकत असताना, वकील ऐकत असतो, आणि मग वकील हळूच म्हणतो, अरे तुम्ही दोघं सुद्धा श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ तर मी आहे. ते म्हणतात, श्रेष्ठ तू कसा काय? तर म्हणे, हे अस्तव्यस्त जे तुम्ही म्हणत आहात ते अस्तव्यस्त कुठून आलेलं आहे? हे अस्तव्यस्त करणारे आम्ही आहोत.
पाहतो की वकील जे असतात सर्व काय होत्याचं नव्हतं, काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं करणारे, सर्व काय अस्तव्यस्त करणारे, नियमाला तोडणारे, मरोडणारे आणि वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या अवस्था निर्माण करणारे हे वकील आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की हे जे तो त्यांना श्रेष्ठ असं म्हणताना आपल्याला दिसत आहे. प्रियांनो, आपण तसंच एक मोठा जज पण होता, तो जज पण म्हटला की जे जवळजवळ करोडो तो म्हटलं की 5 करोडपेक्षा जे नियम आहेत, त्या नियम जे आहेत ते 10 आज्ञांना लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. जितके नियम बनवले जातात ते 10 आज्ञांना लागू करण्याचा किंवा हाऊ टू इम्प्लिमेंट 10 कमांडमेंट्स याविषयी सतत आणि सतत विचार करतात. आणि मानवी आचरण जर आपण पाहिलं की या ज्या मानवी आचरणाविरुद्ध जर नियम असले पाहिजे, कारण वेगवेगळं मानवी आचरण जे आहे वेगवेगळं आहे, ज्याने वेगवेगळ्या लोकांना त्रास होतो. आणि म्हणून प्रत्येक आचरणावर नियम किंवा बंधन असलं पाहिजे, किंवा काही नियम ज्या इतरांसाठी डोकेदुखी त्रासदायक होतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल नाही का, संत पौल या गलतीकरस पत्रामध्ये तर ॲक्च्युली संपूर्ण जे अध्याय 6 अध्याय पहिल्या 4 अध्यायामध्ये तो त्याचं एक पार्श्वभूमी देत आहे की हे जे नियम आहेत हे नियम तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेण्यासाठी आहे. आणि या नियमाच्या द्वारे तुमचा उद्धार नाही, या नियमाने किंवा कृतींनी नाही का कर्मांनी तुम्ही नीतिमान ठरत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने तुम्ही नीतिमान ठरता. परंतु या ठिकाणी या 4 अध्यायामध्ये बोलत आहे. आणि मग 5व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात. 5व्या अध्यायाच्या 19 ते 21 या वचनामध्ये जवळजवळ 15 असे पापमय स्वभाव मनुष्याचे त्याने उल्लेखले आहेत. 15 स्वभाव की हे जे सर्व पापमय स्वभाव आहेत आणि याच्यामुळं नियमाची गरज आहे. आणि मग तो 22 आणि 23 मध्ये हे आत्म्याचे 9 फळाविषयी तो उल्लेख करत आहे. आणि मग त्या वचनाच्या 23व्या वचनाच्या शेवटी तो म्हणत आहे की या विरुद्ध कोणताही नियम नाही, या विरुद्ध कोणताही नियम नाही. देर इज नो लॉ अगेन्स्ट सच थिंग, देर इज नो लॉ अगेन्स्ट सच थिंग. आणि प्रियांनो, आपण पाहतो की हे खरंच आहे की ती स्पष्ट आहे की प्रीती, आनंद, शांती जर लोक प्रीतीने कार्य करत आहेत, आनंद करत आहेत, शांतीने वागत आहेत, सलोख्याने वागत आहेत, तर याच्यावर कुठलंही बंधन नसणार आहे. कोणतंही नियम कोणीही किंवा कोणतंही व्यक्ती किंवा सरकार किंवा व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण ते कोणाला त्रास देत नाही की कोणाचं नुकसान करत नाही, कोणाला हानिकारक नाही, कोणाला दुःख देत नाही किंवा कोणाचं वाईट करत नाही, तर ते लोकांना उलट चांगलं करत आहे, एक चांगलं वातावरण निर्माण करत आहे, एक हेल्दी एन्व्हायरमेंट निर्माण करतं, लोकांना प्रेरणा देतं, लोकांना सहाय्य करतं आणि एक आनंद निर्माण करतं. आणि म्हणून तो एक आरोग्यदायी वातावरण निर्माण करणारे हे सर्व गुणधर्म आहेत. आणि म्हणून याविरुद्ध कोणताही जो नियम तो लागू केला जाऊ शकत नाही. आणि म्हणून मग आपण नवीन करारामध्ये जर पाहिलं तर हा जो फ्रूट हा शब्द आहे ग्रीक भाषा नाही का, नवीन करार जो आहे ग्रीक भाषेमध्ये, आणि ग्रीकमध्ये कार्पोस हा शब्द आहे, कार्पोस KRPOS, आणि हा शब्द जवळजवळ 66 वेळा नाही का फ्रूट हा किंवा फळ हा शब्द आलेला आहे. आणि विशेषतः येशू ख्रिस्ताने इतर सर्वांपेक्षा अधिक वेळा तो वापरलेला आपल्याला दिसत आहे. आणि आपण पाहतो की हे जे शब्द आहे ते फार सुंदर, फळ जे आपण विचार करतो तो सकारात्मक, इट इज अ पॉझिटिव्ह वर्ड. ज्यावेळेस पॉझिटिव्ह म्हणतो की कारण तो ताबडतोब आपल्याला एक चव देणारा, गोड देणारा, मधुर नाही का, एक स्वादिष्टता आणि एक अन्न म्हणून, भोजन म्हणून तो ताबडतोब आपल्याला आनंद देणारा आहे. आणि म्हणून त्यामुळं हे सकारात्मक फळामध्ये आपण पाहत आहोत की तो एक मधुर आहे, स्वादिष्ट आहे, चांगला आहे. आपण पाहतो की जग जेव्हा निर्माण केलं प्रभूने सर्वात अगोदर ते फळ होतं नाही का, बाकी इतर काही नव्हतं, तर फळ होतं. आणि ते फळ खाऊन म्हणजे उत्पत्ती 2 आणि 7 मध्ये म्हटलं की ते फळ होतं. आणि प्रकटीकरण 22वा अध्याय शेवटचा अध्याय 2रं वचन सुद्धा म्हणतं की 12 महिने तुम्हाला फळ मिळणार आहे. 12 महिने, 12च्या 12 महिने प्रत्येक महिन्याला फळ मिळणार आहे. आणि त्याच प्रकटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा 7व्या वचनामध्ये म्हटलं की फळाचा उल्लेख केला की त्या झाडाचं फळ मी तुम्हाला खावयास देईन जो विजय मिळवतो. प्रियांनो, आपण पाहतो की सुरुवात फळाने आहे आणि शेवटही वचनाचा फळाने आहे. म्हणजे फळ किती महत्त्वाचं आहे. म्हणजे फळ एक मूलभूत नाही का, इट इज अ बेसिक फूड. एक मूलभूत स्वास्थ्यासाठी आपण डॉक्टर म्हणतात तुमच्या चांगली सुदृढ प्रकृतीसाठी चांगले फळं खा. आणि आपण पाहतो की हे मूलभूत बेसिक
फूड आहे किंवा अन्न आहे. आणि या फळामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो की हे जे जे फळ किंवा फ्रूट म्हटलेलं आहे, या फ्रूटचं जे अजून एक जो लॅटिन जी पहिली भाषा आहे त्याच्यामधून आपण पाहतो की त्या शब्दापासून आलेलं आहे फ्रुक्टस. लॅटिनचा जो फ्रुक्टस आहे त्यापासून हा शब्द आलेला आहे. आणि फ्रुक्टसचा अर्थ आहे की एन्जॉयमेंट, हर वक्त हमको खुशी करना है, आनंद करना है. आणि तो ताबडतोब आनंद देणारा आहे. इतर जे धान्य आहेत आपण पाहतो इतर धान्याला तोडावं लागतं, आणावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, धुवावं लागतं, शिजवावं लागतं, म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे. परंतु फळाला ताबडतोब घेतल्याबरोबर ताबडतोब क्विक अँड इझी प्लेजर, ताबडतोब आपल्याला आनंद देणारा, ताबडतोब आपली भूक तृप्त करणारा, ताबडतोब आपल्याला सुख देणारा असं हे फळ आहे. आणि म्हणून प्रियांनो, आत्म्याचं फळाचं सुद्धा हेच आहे की आत्म्याची जी फळं ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस त्याचं कार्यसुद्धा आहे की ताबडतोब इन्स्टंट प्लेजर, इन्स्टंट हॅपीनेस, इन्स्टंट जॉय इट गिव्स. आणि जसं फळ इन्स्टंट जॉय किंवा हॅपीनेस किंवा आनंद देतो, सुख देतो, त्याच पद्धतीने प्रियांनो आपल्याला हे आत्म्याची फळं आपल्या जीवनामध्ये दिसणं अत्यंत गरजेचं आहे. फळ आपल्याला ताबडतोब आपण घेतो, खातो, ताबडतोब घेतो, आहे ना, इन्स्टंट आहे. त्याच प्रकारे हा जो आध्यात्मिक फळ आहे, या आध्यात्मिक फळाविषयी आपल्याला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की आपण त्या आध्यात्मिक फळामध्ये वाढत आहोत का. कारण आध्यात्मिक फळ जसं नैसर्गिक फळ आहे त्याला सुद्धा वेळ लागतो, त्यावेळेस ते वाढूपर्यंत वेळ लागतो, पण एकदा वाढल्यानंतर आपण ताबडतोब ते खाऊ शकतो. त्याचप्रमाणे आध्यात्मिक फळं जे आहेत ते विकसित होण्यासाठी, टू डेव्हलप इट, टू इनकल्केट इन आवर लाईफ, आणि ती बनण्यासाठी, ती वाढण्यासाठी वेळ लागतो. परंतु ज्यावेळेस ते वाढतात त्यावेळेस ते ताबडतोब इन्स्टंट आनंद देणारे आहेत. आणि आपण पाहतो की जे दानं आहेत, आत्म्याची दानं, त्याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. आत्म्याची दानं जी आहेत त्याचा गैरउपयोग केला जाऊ शकतो आणि त्यासाठी त्याला बंधन त्याच्यावर नियम लागू करण्यात येतात, कारण त्याचा गैरउपयोग होऊ शकतो. परंतु आत्म्याचे फळ जे आहेत ते त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. आत्ताच आपण पाहिलेलं वचन पण स्पष्ट करतं, त्याच्यावर कोणाचं बंधन नाही. परंतु आत्म्याची दानं जे आहेत, कोणाला 1 असतील किंवा 2 असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील, परंतु जर आत्म्याची फळं नाही तर आत्म्याची दानाचा काही उपयोग नाही. इट इज वर्थलेस, ते निरुपयोगी आहेत, ते निरर्थक आहेत ज्यावेळेस आत्म्याचे फळं जर आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. त्यानो परमेश्वराचं वचन संत पौल फार सुंदर बोलतो त्या 1 कोरिंथ 13:1 वचनामध्ये की जर मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो आणि मला विद्या इतकी प्रगत असली परंतु माझ्यामध्ये प्रीती नसली तर मी झणझणणारी थाळी किंवा वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. म्हणजे प्रीती, ते गुण जे आहेत, आत्म्याचे फळ आहेत, हे फार श्रेष्ठ आहे. आत्म्याच्या दानापेक्षा ते अधिक आणि अधिक श्रेष्ठ म्हटलेलं आहे, ते अत्युच्च म्हटलेलं आहे. जर आपण सफरचंदाचं झाड पाहिलं तर त्या ठिकाणी पेरू आपल्याला दिसणार नाही, सफरचंद आपल्याला दिसणार आहे. आणि त्या सफरचंदाला पाहून आपण म्हणणार की हे सफरचंदाचं झाड आहे. किंवा सफरचंदाच्या झाडावर पेरू जर लागलं तर आपण ते सफरचंद झाड म्हणणार नाही, ते पेरूचं झाड आहे आपण त्याला म्हणजे त्या झाडाच्या फळावरून त्या झाडाला ओळखण्यात येतं, नाही का प्रियांनो. किती स्पष्ट आहे, किती क्लियर कट आहे कि जो झाड़ है, जो झाड़ पे जो फल है, उस फल के अनुसार उस झाड़ की पहचान होती है. और इस तरह से हम देखते हैं कि आत्मा, ये आध्यात्मिक जी परिपक्वता है, आध्यात्मिक परिपक्वता जो है उसके 9 चिन्ह जो है, 9 प्रतीक किंवा 9 त्याचे रूपक जे आहेत हे आत्म्याची फळं आपल्याला दिसत आहेत. आत्म्याचे जी परिपक्वता, स्पिरिच्युअल मॅच्युरिटी जर आपल्यामध्ये असेल तर हे आत्म्याचे 9 चिन्ह आपल्यामध्ये दिसणार आहेत. आणि ख्रिस्तास समान होणं म्हणजेच आपल्याला हे 9 प्रमाण आपल्यातून दिसणार आहे, ते आत्म्याचे 9 प्रमाण है ना. इफ वी आर गोइंग टू लिव्ह लाईक ए क्राइस्ट लाईकनेस देन देर इज दिस 9 एव्हिडन्सेस ऑफ द स्पिरिट फ्रूट. त्यानो आपण पाहतो की हे जे फळ अत्यंत महत्त्वाचे, ते एक म्हणून नाही येते, ते अनेक फळं नाहीत, 9 फळं नाहीत, ते एक फळ आहे. त्यापैकी ते जसं काय ते एक आहे आणि त्याच्यामधले वेगवेगळे हिस्से आहेत, परंतु ते सर्व केवळ एक फळ आहे आणि ते असणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे. आणि फळ जेव्हा आपण म्हणत आहोत, फळ जे झाड ही कल्पना आपल्या समोर येते त्यावेळेस आपल्याला सर्वात अगोदर विचार येतो बी, नाही का, बीचा विचार येतो. म्हणजे बी आहे आणि ती बी पेरली जाते. जोपर्यंत दाना जो आहे मरत नाही तोपर्यंत तो एकटाच राहतो, परंतु जेव्हा दाना जो आहे तो मरतो, तो आपलं अस्तित्व मिटवतो, त्याच वेळेस
ते पुष्कळ फळ देतो. योहान कृष्णवर्तमान 12 अध्याय 24 मध्ये आपण ते वाचू शकता. आणि अनेक ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस दाना, तो कुठलाही दाना असो, गव्हाचा असो किंवा कोणत्याही धान्याचा असो, जोपर्यंत तो आहे, जोपर्यंत स्वतः एकटा आहे, तो मरत नाही, तोपर्यंत पुष्कळ फळ देत नाही. म्हणजे परमेश्वराच्या या कार्यासाठी, ते फळं निर्माण होण्यासाठी आपण जे आहोत, मी जो आहे, माझा जो आहे, माझं मी सर्व काही हे मेलं पाहिजे. अनेक वेळेला मी बोललेलो आहे, अनेक वेळेला आपण ऐकलेलं असेल की वी हॅव टू डाय फॉर आवर सेल्फ. आपल्या स्वतःला आपण मरायचं आहे. संत पौल 2:20 मध्ये फार सुंदर म्हणतो की मी तर ख्रिस्तासाठी वधस्तंभावर खिळलेला आहे. आता मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. मी जगत असं नाही, परंतु आज आपण पाहतो की आपण या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक कुटुंबामध्ये, आपल्या मंडळांमध्ये, आपल्या संस्थांमध्ये, आपल्या समाजामध्ये आपण मी म्हणून जगत आहोत. आणि मी म्हणून जोपर्यंत आपण जगत राहणार, तोपर्यंत आपण सैतानाचं काम करणारे व्यक्ती आहोत. कारण सैतान तो मी म्हणत आहे. आणि परमेश्वरासाठी आपण आपलं समर्पण, परमेश्वराला आपण शरण जाणं, परमेश्वराला पूर्णपणे त्याच्या अधीन होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ही फळं जी आहेत, जसं मी आता म्हटलं की इट इज अ क्लस्टर ऑफ पॅकेज. इट इज वन पॅकेज. इट इज नॉट लाईक वन एक आम्ही घेणार की प्रीती आहे, आनंद, मी प्रीती आणि आनंद ठेवणार, परंतु मी संयम ठेवणार नाही, मी चांगुलपणा ठेवणार नाही. असं होत नाही का? तसं आपल्या जीवनामध्ये घडत आहे. मी प्रीती आणि आनंद ठेवणार, परंतु चांगुलपणा आणि दयाळूपणा मी ठेवणार नाही. तसा तो प्रकार होत नाही. कारण त्या पद्धतीने आपण करत आहोत. कारण आपल्या जी आध्यात्मिक जी जमीन आहे, आपल्या हृदयाची आध्यात्मिक जमीन आहे, त्या जमिनीचा काही भाग आपण आपले बी पेरून आपले काही उगवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आत्म्याच्या कार्याला जागा देत नाही. जर आपल्याला पुष्कळ फळ पाहिजे तरी संपूर्ण जमीन जी आहे, आपल्या अंतःकरणाची, आपल्या हृदयाची, हमारे दिल का, हमारे हृदय का जी पूरी जमीन है, पूरी जमीन खुदा को पूरी तरह से समर्पित करना है. और पूरी तरह से करने के बाद ही बहुत सारा उत्पन्न की उपज निर्माण होने वाली है. इसलिए हम जब तक पूरी तरह से हम अपने आप को समर्पण नहीं करते, तब तक हम परमेश्वर की जो फल है, जो आत्मा के फल है, वो हमारे जीवन में नजर नहीं आने वाले. जब तक पूरी तरह से हम अपने आप को उसके सामने न्यौछावर नहीं करते, अपने आप को त्याग नहीं देते, तब तक हम उसके ये जो फल है, आत्मा के फल है, वो हमारे जीवन में कभी नहीं दिखने वाले. और जैसे मैंने अभी कहा कि वो इट इज़ अ क्लस्टर ऑफ पैकेज. वो सब मिला के एक है. वो एक कुछ रखेंगे, दो नहीं रखेंगे, वो बात नहीं है. क्योंकि आजकल भी मार्केट में कभी हम देखते हैं बहुत से फल साथ में लोगों को देते हैं. 40 रुपए का ये प्लेट है, सब फल रहते हैं. हम उसमें बोलेंगे नहीं, उसमें से हमको अनार चाहिए या उसमें से सिर्फ पपई चाहिए, तो ऐसा नहीं बोलेंगे. ये पूरा पैकेट है 40 रुपए का, आप ले लो, आपका अलग चाहिए तो अलग है. मगर ये जो है, ये पूरा सब फलों का, सब फल मिला के, जितने फल है सब फल मिला के हमने आपको दिया है. तो ये पैकेट जो है 9 फलों का पैकेट है, वो हम सबों के लिए है और सबके लिए समान से. ऐसा कोई नहीं कि जिसको नहीं दे सकता. जो प्रभु पर विश्वास करने वाले, वो सबको सभी फल है और रहना जरूरी है. जब तक वो सब नहीं है, इसका मतलब उसमें एक भी फल नहीं है. अगर पूरे फल नाही है, तो उसमें एक भी फल नाही है. त्यानं जोपर्यंत पूर्णपणे शरण जात नाही आपण त्या परमेश्वराला, तोपर्यंत आपण परमेश्वराची फळं आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. कारण आपण पाहतो, एक असाच व्यक्ती होता, तो सैनिक होता, हॉस्पिटलमध्ये गेला लढाईमधून, आणि मग डॉक्टर त्याच्यावर उपचार करत, त्याचा हात गेला होता. आणि मग डॉक्टर म्हणते, तू मोठ्या कार्यासाठी तुझा हात गमावला. तो म्हणतो, डॉक्टर वेट. सैनिक म्हणतो की मी हात गमावला नाही, मी माझा हात दिला. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा स्वतः मेला नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला, त्याला मरण आलं नाही. जे अनेक लोक विचार करतात, बहुत से लोग सोचते हैं कि वो मर गया, मगर प्रभु ने अपनी जान खुद होके दी है हमारे लिए, हमें नया जीवन मिल सके, हमें हमेशा का जीवन मिल सके, हमें वो आध्यात्मिकता में हमेशा के लिए उस स्वर्ग का राज्य मिल सके. इसलिए उसने अपनी जान खुद होके दी है. स्वतःहून त्याने आपला प्राण दिलेला आहे. त्याने हे गमावलेलं नाही. म्हणून आपण पाहतो की आपल्याला जो वचन आपल्याला सांगत आहे की जोपर्यंत आपण स्वतः मरत नाही, आणि जर आपण स्वतःसाठी जगतो तर आपण मरणार आहोत, असं परमेश्वराचं वचन आहे. मार्क सुवर्तमान 8 अध्याय 35 की जर आपण स्वतःसाठी जगतो तर आपण मरणार आहोत, जर आपण प्रभूसाठी मेलो तर आपण जगणार आहोत.
आणि प्रियांनो, हे जे आपण पाहतो की जी बी आहे जोपर्यंत मरत नाही, जोपर्यंत आपण मरणार नाही तोपर्यंत फळं आपल्या जीवनात दिसणार नाही. जे फळं आपल्याला दिसत आहेत आपल्या जीवनामध्ये, ते फळं जे आहेत ते सैतानाचे आहेत. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त फार कडक बोलत आहे की जे रोपटे माझ्या पित्याने लावलेले नाही ते प्रत्येक रोपटे उपटून काढण्यात येईल. मत्ती शुभवर्तमान 15 अध्याय आणि 13 वचन आपण जरूर वाचाव. त्या ठिकाणी प्रत्येक रोप जो है जो मेरे पिता ने नहीं लगाया है उसे उपट के निकाल दिया जाएगा, उसे निकाल दिया जाएगा. प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत आहे की आपल्या जीवनामध्ये जे सैतानी फळं आपण पाहत आहोत की ज्याच्याने संपूर्ण नाश आहे, विनाश आहे, आणि तरीसुद्धा आपण त्याच्याच आहारी आहोत आणि या आत्म्याच्या या जीवनामध्ये आपण चालत नाही. आत्म्याची फळं आपल्या जीवनामधून विकसित होण्यासाठी आपण स्वतःला समर्पण करत नाही. आणि हे ज्यावेळेस फळांचा विचार करत आहोत, फळं पाहत आहोत, आपण पाहतो की जे फळं येण्यासाठी वेळ लागतो नाही का. इट इज अ टाईम कन्झ्युमिंग. वेळ त्या योग्य ऋतूमध्ये, योग्य काळामध्ये त्याला काही पिरियड द्यावा लागतो, काही वेळ द्यावा लागतो. तोपर्यंत ते फळ येत नाही. आणि ते फळ कसं येतं, कसं वाढतं हे कोणालाही कळत नाही. आपण एक वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान 14 अध्याय आणि 27 वचन मी वाचतो. त्या ठिकाणी की ते बी रुजते, ते वाढते, पण ते कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाना. आपोआप होतं, हे कोणालाही कळत नाही काय होतं, कसं होतं. प्रियांनो, आपण पाहतो की एक मुलगी होती अशीच, आणि तिच्या तिला एक लेख वाचत होती. त्या लेखामध्ये लिहिलं होतं की एक झाड आहे, सफरचंदाचं झाड, पुन्हा एकदा सफरचंदाचं, आणि त्याच्यामध्ये ते वाढतच नाही, सुकून चाललेलं आहे. परंतु मग ती त्या वडिलांना सांगते, त्यांच्या बागेतसुद्धा असं झाड होतं, आणि वडिलांना फार वाईट वाटतं की का होते. मग त्या लेखामध्ये लिहिलं असतं की त्या झाडाच्या खोडामध्ये एक खिळा ठोका, आणि मग वडील बघतात हे काय. मग ते त्या झाडाच्या खोडामध्ये खिळा ठोकतात आणि पुढच्या वर्षी खूप फळं येतात. प्रियांनो, आपण पाहतो की हे ज्या कठीण परिस्थितीमधून आपण जात आहोत, दुःखामध्ये, संकटामध्ये, एक निराशेमध्ये आहोत आणि आशा नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थितीसुद्धा इट इज ऑलवेज प्रोडक्टिव्ह, काहीतरी चांगलं निर्माण करणारी, काही उत्पन्न करणारी आहे. कुछ तो भी एक नया बनाने वाली है. जो जिन परिस्थितियों में से हम गुजर रहे हैं वो परिस्थिति हमें दुख देने के लिए नहीं, हमें परेशान करने के लिए नहीं, बल्कि उसमें से कुछ अच्छा बनाने के लिए वो ये सब माहौल अभी हमारे सामने है. आणि म्हणून पाहतो की ज्यावेळेस कठीण प्रसंग येतात, त्रास येतो, संकट येतं, ते चांगल्यासाठी आहे. आणि परमेश्वर पितासुद्धा ते ज्या लेकरांवर प्रीती करतो त्या प्रत्येकाला तो शिक्षा करतो, त्या प्रत्येकाला फटके मारतो, कारण त्याची प्रीती आहे आणि त्याच्या भवितव्यासाठी. म्हणून आपण जे झाड वाचतो की त्याची साफसूफ करतो, त्याला अधिक फळे येण्यासाठी त्याची छाटनी करना, उसकी छाटनी करना, उसे कटनी करना, उसे साफ सूफ करना, जो अनवांटेड थिंग है उसको निकालना बहुत ही ज़रूरी है. जब तक त्याची छाटनी होत नहीं, जब तक उसकी कटनी होती नहीं, उसकी साफ सूफ नहीं होता है, तब तक वो और ज़्यादा बढ़ने वाला नहीं है. और जब उसे ये सब बढ़ाता है, खाद्यसुद्धा आपण ज्यावेळेस देतो, त्या खाद्याचा घाण वास येत असतो, परंतु ते खाद्य जेव्हा टाकतो त्यावेळेस त्याचं जे प्रॉडक्ट आहे किंवा त्यानंतर जे लाभ मिळणार आहे ते विपुल किंवा पुष्कळ असं लाभ मिळणार आहे. म्हणून ज्यावेळेस परमेश्वर या सर्व परिस्थितीमधून, कठीण परिस्थितीमधून जाऊ देतो, जे वाईट वाटतं, आपल्याला त्रासदायक वाटतं, परंतु त्या सर्वातून परमेश्वर काहीतरी चांगलं निर्माण करत आहे. एक मोठ्या बागेमध्ये, एकरमध्ये जर मोठा 100 एकर बागेमध्ये कंस लावले आणि खूप कंस जर आले तर तो जो लावणारा आहे किंवा शेतकरी आहे तो विचार कर किती श्रम त्याने केलेला आहे. परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या बागेमध्ये इतक्या कितीतरी गॅलन पाणी लागलेलं आहे. त्या कितीतरी गॅलन पाण्यामध्ये मग आपण पाहतो त्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, त्याच्यामध्ये सल्फर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ आहेत आणि पोटॅशियम आहे आणि वेगवेगळे पदार्थ असताना आपण पाहतो त्याच्याबरोबर योग्य वेळेला पाऊस आहे, योग्य एक सीमित पाऊस आहे, त्याच वेळेस योग्य वेळेला सूर्यप्रकाश आहे. आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर मनुष्याचे श्रम किंवा जे कष्ट आहे ते 5% सुद्धा नसणार. परंतु ज्या सर्व गोष्टींचा विचार केला म्हणजेच
हे जे काय आपण करतो ते केवळ परमेश्वर करणार आहे. संत पौल सुद्धा फार सुंदर 1 कोरिंथीचा 3 अध्याय 6 ते 8 वर्षामध्ये म्हणतो की पौलाने लावले, अपुल्लोसाने पाणी घातलं, परंतु वाढविणारा परमेश्वर आहे. म्हणजे लावणारा कोणी नाही, घालणारा पाणी घालणारा कोणी नाही, केवळ वाढविणारा हा परमेश्वर आहे. म्हणजे हे जे काही फळं निर्माण होतात ते निर्माण होतात, ते आपण निर्माण करत नाही, ते आपल्या हाताने नाही, ते आपल्या कृतीने नाही, ते आपल्या ताकदीने नाही, ते आपल्या शक्तीने, आपल्या योजनेने नाही, आपल्या स्वतःहून नाही, मीपणापासून नाही, तर हे परमेश्वरापासून होतं. जर आपण वाचलं इर्मियाचा 17 अध्याय 7 आणि 8 तर ते म्हणतं की ते मुळापासून निर्माण होतं आणि तो मूळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या मुळामध्ये आपण त्याच्यामध्ये वी शुड बी अबायडिंग इन हिम. जर त्याच्यापासून वेगळं झालं तर आपण सुकून जाणार आहोत. त्या मुळापासून हे सर्व काही निर्माण होतं, त्या मुळापासून हा सर्व जीवन आपल्याला मिळत आहे. आणि होशे याचं 14 अध्याय 8 वचनामधून म्हणतं की मजपासून तुम्हाला फळ मिळतात. कोणी फळ जे आहे ते परमेश्वरापासून निर्माण होतात, आपल्या स्वतःहून फळ येत नाही. आणि प्रियांनो, आज आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये जर कोणी काही करत आहे आणि अनेक वेळेला आपण म्हणतो नाही का, असं म्हणतो आपण, आणि यातून बाहेर पडा माझ्या प्रियांनो. मी आहे, माझ्यामुळं आहे, मी केलेलं आहे, माझ्यामुळं होत आहे, मी हे सर्व केलं होतं, एवढं वर्ष आमचं खानदान करत आहे, माझ्यामुळे हे आहे, मी एवढं पैसे देतो, मी हे सर्व करत आहे, मी 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 माझ्यामुळं आहे, माझ्यामुळं हे सर्व चाललेलं आहे. आपण बोलतो हे 100%, 200% आपण सर्वजण बोलतो. यातून बाहेर निघा, याच्यातून बाहेर निघा. हे सैतानी कृत्य आहे. माझ्यामुळं नाही, हे सर्व परमेश्वरामुळं होतं. मी कोणी नाही, माझी काही लायकी नाही, माझी पात्रता नाही, परमेश्वरासाठी मी काही करू शकतो. परमेश्वर सर्व काही करणार आहे, परमेश्वराच्या द्वारेच सर्व काही होतं. आणि म्हणून मी माझ्यामुळं आणि मी केलं तर हे होईन, हे सर्व विचार काढून टाका. आजपर्यंत अनेक पिढ्यांमध्ये गेलेले आहे, जे सोडून द्या. पण आता तुमची पिढी, जी 3 पिढ्या आता समोर आहेत, वयस्कर आहेत, मध्यमवयी आहेत, तरुण आहेत आणि बालक आहे, 4 पिढ्या. या सर्व पिढ्यांनी लक्षात घ्या, या क्षणीच पश्चाताप करा आणि परमेश्वराला म्हणा, प्रभू मला क्षमा कर, हे माझ्यामुळं नाही, केवळ तुझ्यामुळं, हे तुझ्यामुळं झालेलं. आणि आपण जे करत आहोत ते विचारसरणी, आपले आचरण बदला, कारण केवळ परमेश्वरापासून फळ येतं. परमेश्वराच्या या मुळापासून आपण पहिलं स्तोत्र पण वाचलं की जे झाड पाण्याच्या प्रवाहात, परमेश्वर जो प्रवाह आहे त्याच्याकडं जात, त्याच्याकडूनच तो प्रवाह आहे, त्याच्याकडूनच आपला हंगामी फळ मिळणार आहे. केवळ फळ हे परमेश्वरापासून प्राप्त होतं. आणि जर फळ दिलं नाही तर आपण पाहतो की जे इस्रायल लोक होते ते फळ न देणारे ठरले. ते फळ न देणारे झाड त्यांना म्हटलेलं आहे की अंजिराचं झाड त्यांना उपमा दिलेली आहे आणि त्यांना फळ देणारं, इट इज सिम्बॉलिकली त्यांना वापरलं आहे की ते फळ देणारे असावेत. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की त्यांनी फळ दिलं नाही म्हणून त्यांना असिरिया किंगडम त्यांना नाश झालेला आहे 720 मध्ये, नाही का, पूर्ण नॉर्दर्न इस्रायलचा. आणि मग आपण या दुसरे इस्रायल यहुदा आहे, त्या यहुदाचा नाश 586 मध्ये नबुकदनेस्सर, पुन्हा 70 वर्ष, 2 वर्ष पूर्ण कारावास, ते फळ न देणारे ठरलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहतो ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेस तो म्हणतो तुमच्यामध्ये मला फळ दिसत नाही, आणि 2000 वर्ष पूर्ण ते विखरलेले आहे. सत्यता आहे, लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. आपल्याला समजत नाही, आपल्याला बायबल कळत नाही, कधी वाचतही नाही, समजतही नाही, आणि हे सर्व घडत आहे. आणि आपण तरीसुद्धा सैतानाच्या आहारी आहोत. या चर्चेसमध्ये, या संस्थामध्ये सैतानी खेळ माझवतो, माझ्यामुळं, मी करत आहे. लक्षात घ्या, याची सर्व शिक्षा परमेश्वर म्हणतो की मी त्याला काढून टाकेन, तर जळून जाईल, तो सुकून जाईल आणि त्याला जाळण्यात येईल. या सर्व गोष्टी सहज नाही आहेत, याच्याकडे लक्ष द्या. या माझ्यामुळं होत नाही, हे केवळ परमेश्वरामुळं आहे. आणि परमेश्वर हे सर्व करणार. आणि परमेश्वर तो म्हणतो जर मी जर फळ दिलं नाही तर त्याला काढून टाकण्यात येईल. आणि म्हणून इस्रायलला आता ते माझा इस्रायल म्हणण्यापेक्षा आता माझं चर्च, माझी मंडळी जी फळ देणारी आहे, जी वाढणारी आहे आणि ती सर्वांसाठी आहे, त्याने इस्रायलला रिप्लेस करून चर्चला आणलेलं आहे. आणि प्रियांनो, आपण पाहतो की जे यहुदी लोक म्हणतात की आमच्यामुळं आम्ही पहिले ते सर्व बाजूला गेलेलं आहे, परमेश्वराने ते बाजूला केलेलं आहे. की ते म्हणतो जो फळ देत नाही. आपण वचन वाचू शकता, मत्तयाचा 21 अध्याय आणि 43 वचन मी वाचेन. मत्तय 21 याचा 43 वचन या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. मत्तय 21 आणि 43. म्हणून मी तुम्हाला सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल. जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते
दिले जाईल. जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. प्रियांनो, फळ देणारा जो आहे त्यालाच तो अधिक साफसूफ करतो. जो फळ न देणार त्याला तोडून टाकण्यात येईल आणि त्याला जाळण्यात येईल. परमेश्वर आज आपल्याला आवाहन करतो की जी फळं जे आहे जेव्हा होतो, पूर्ण वेळ होतो, त्याच वेळेस ते फळ येतो आणि त्या काळामध्ये किंवा त्या सीझनमध्ये ते फळ येतं. आणि या वचनामध्ये आपण पाहतो की 9 फळं जी आहेत, त्या 9 फळातली पहिले 3 फळं जी आहेत, ती 3 फळं देवासंबंधी किंवा देवाच्या संबंधामध्ये आपल्याला दिसत आहे की प्रीती, आनंद आणि शांती. देव प्रीती आहे आणि देवामध्ये आनंद आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आणि शांती, तो परमेश्वर म्हणतो योहान 14:27 की मी आपली शांती तुम्हाला देतो, जग जसे देते तसे देत नाही. मी आपली शांती तुम्हाला देतो. आणि या फळामध्ये जर वाढायचं आहे, हे फळ निर्माण व्हायचे आहेत आपल्यामधून, तर परमेश्वराबरोबर आपल्याला राहायचं आहे. जो फाटा या वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपल्या स्वतःहून काही करता येत नाही. जब तक उसमें हम रहते नहीं, उस द्राक्ष वेल में हम रहते नहीं, तब तक हम अपने आप से कुछ नहीं करते. फाटे में कुछ नहीं है और फांदी में कुछ नहीं है, मगर जो रूट है उसमें सब कुछ है. इसलिए उस रूट से, प्रभु यीशु से हमें जुड़ना बहुत ही ज़रूरी है. उससे जुड़े रहना और उसमें बने रहना बहुत ही अहमियत रखता है. जब तक हम नहीं करते उसमें अपनी संगती रहना है. हमारी संगती नाही आहे. परमेश्वराच्या संगतीसाठी आपण किती वेळ देत आहोत. अनेक वेळेला आपण, आणि हे वचने येत राहणार. आणि परमेश्वराच्या सेवकाला हे बोलायला आवडतं का? परंतु हे बोलावं लागतं. आणि याचमध्ये आपण बोलणार आहोत. आपण कधी परमेश्वराच्या वचनाचा पूर्ण अभ्यास करणार आहोत, संपूर्ण डॉक्ट्रिन, संपूर्ण सिद्धांत, आणि मग परमेश्वराची सुवार्ता, हे सर्व बाजूलाच राहून सैतान कसा गुरगून टाकतं की सेवक वर्ग सुद्धा याच गोष्टीमध्ये मंडळाला हेच सांगत राहतात वर्षानुवर्षे, 30-40 वर्ष, ते पण तेच ऐकत राहतात, पण काही करत नाही, काही होत नाही, काही फळं नाही. हे जसे येरे माझ्या मागल्या पालत्या घरावर पाणी, हेच गोष्टी होत आहेत. परमेश्वर झाडा घेणार आहे. प्रियांनो, परमेश्वर झाडा घेणार आहे. यावेळेस आपण हे वचन पाहतो की जोपर्यंत संगतीमध्ये नाही तोपर्यंत ती फळं आपल्यामध्ये दिसणार नाहीत. आणि पुढची 3 फळं जी आहेत आपण पाहतो की सहनशीलता, ममता आणि चांगुलपणा. ह्या मनुष्याबरोबर आपल्याला सहनशील राहायला पाहिजे, ममता दाखवली पाहिजे, चांगुलपणा दाखवला पाहिजे. आणि परमेश्वर जो ममता करणारा आहे तो म्हणतो की जे आत्म्यामध्ये चालतात ना, जे आत्म्यामध्ये आहे तेच हा अनुभव करू शकतात. जे आत्म्यामध्ये चालतात, आपण आत्म्याचा अभ्यास करत आहोत, अनेक संदेश. जे आत्म्यामध्ये चालतात, जे आत्म्यामध्ये चालणं ते देवाचे पुत्र व कन्यासुद्धा आहेत, नाही का, असं वचन आहे, वाचलेलं आहे. आणि ज्यांना परमेश्वराचा आत्मा लाभला तेच त्यांना जीवन लाभलेलं आहे, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त लाभला. प्रियांनो, आपण पाहतो की हे जे गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, आपण पाहत आहोत की आपल्याला आपली वाढ होत नाही, आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी दिसत आहेत. आणि म्हणून परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे की आपण या चांगुलपणामध्ये, सहनशीलतेमध्ये, ममतेमध्ये वाढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पुढची जी 3 फळं आहेत, ती 3 फळं आपण पाहतो की विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन, नाही का. विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विश्वास आपण म्हणतो की विश्वास, जी जमीन आहे जी काटे कुसळ्यांनी भरलेली आहे, तर ते बी तिथे वाढणार नाही. संसाराची चिंता, संसाराच्या गोष्टी पाहतो की उपासनेला 1-1.5 ताससुद्धा आपल्याला कठीण जातं आठवड्यातून एकदा. एक तर वेळेवर येत नाही, वेळेच्या अगोदर येत नाही, आणि वेळेचे नंतर येऊन आणि लवकर जाण्याची आपण घाई करतो. आपल्याला परमेश्वराला वेळ द्यायला नको आहे. परमेश्वराचा वार येतो, इतर काही करायचं नाही असं जुनं वचन म्हणतं. सब्बात वारी, इतर काही करू नका, नाही तर तुम्ही मराल. परंतु या ठिकाणी आपल्याला 1.5 ताससुद्धा आपल्याला, आणि त्याच्यामध्ये भांडणं होतात, वादविवाद करतात. अशा प्रकारचे ख्रिश्चन लोक आहोत आपण. कधी बदलणार आपण? कधी परमेश्वरासाठी समर्पण करणार? कधी परमेश्वराच्या प्रभुवारीला महत्त्व देणार? आणि यासाठी विश्वासूपणा, या संसाराच्या चिंतामध्ये हा जो विश्वास आहे तो कमी होत जातो आणि ती वाढ खुंटते, आणि जी वाढ येत नाही, पीक जे उत्पन्न आहे जे अधिक फळ देणारं होत नाही, आणि ते वाढ खुंटते आणि त्या ठिकाणी काही लाभ मिळत नाही. आणि प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आवाहन करत आहे की इंद्रिय दमन, सेल्फ कंट्रोल, आपल्याला आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. परमेश्वरामध्ये जर वाढायचं आहे, परमेश्वराचं बनायचं आहे. जे सौम्य ते धन्य म्हटलेलं आहे. जे दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे ते वतन भोगतील. सौम्य नाही का, सौम्यता हे गुण आहे. ते पृथ्वीचे वतन भोगतील, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आणि हे जे परमेश्वराची जी फळं आहे, ती फळं जी आहेत, उपासना करणं हे फळ आहे. उपासना करणं हे फळ आहे. दान धर्म करणं हे फळ आहे. परमेश्वरासाठी सुवार्थ सांगणं, इतरांना प्रभूकडे आणणं हे फळ आहे.
परमेश्वराची उपासना करणं, पश्चाताप करणं हे फळ आहे. मत्तेचा 3रा अध्याय मध्ये आपण पाहतो की मत्तेच्या 3रा अध्यायामध्ये परमेश्वराचं म्हणतं पश्चातापास योग्य असं फळ द्या. 3रा अध्याय 8वं वचन. आणि 10व्या वचनामध्ये म्हणतं जर आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकिले जाते. प्रियानो, बघा जरा आपल्या स्वतःमध्ये अंतःकरणामध्ये झाका आहे. 9 फळं आहेत का आपल्या जीवनामध्ये? एक जर फळ असलं तर फळं नाही, सर्व 9च्या 9 फळं आपल्या जीवनामध्ये दिसली पाहिजे, तरच परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य होणार आहे. परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे, परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि प्रियानो, हे जे फळं आहे ते अत्यंत गरजेचं आहे, कारण जोपर्यंत फळ येत नाही तोपर्यंत आपण त्याला प्रसन्न न करणारे त्याचे लोक म्हणू शकतो आपण. काय म्हणायचं जे आपल्या स्वतःला म्हणा, परंतु तो आपल्याला लोक म्हणणार नाही, त्याचे लोक म्हणणार, त्याची प्रजा म्हणणार नाही, त्याचे लेकरू म्हणणार नाही. कारण आपण त्याच्याच इच्छेप्रमाणे जर चालत नसलो, त्याच्या वचनाप्रमाणे चालत नसलो. इफिसकारास पत्र 5:9-10 मध्ये म्हटलंय प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्यता यामध्ये आहे. म्हणजे ते जी फळं आहे ती फळं आपल्या जीवनामध्ये दिसणं अत्यंत गरजेचं आहे. एक पाळक असंच होता, तो पाळक 2-2 चहाचा पाळक होता, त्याला वेळ नव्हता, पण त्याला गार्डनिंगचा खूप शौक होता. एक ठिकाणी एक पासनेस त्याला मिळालं, त्या ठिकाणी मागच्या भागामध्ये खूप मोठी जागा होती. त्याला वाटलं की तिथं काहीतरी चांगलं गार्डन बनवावं, परंतु तो विचारच करत राहिला, पण ते वेळ मिळालं तसंच राहून जात होतं. आणि मग त्याने विचार केला की आपल्या मुलाला सांगावं. आणि मग मुलाला तो सहज विचारतो की आपल्या गार्डनमध्ये आपलं गार्डन काय चांगलं होत आहे का? तो मुलगा असं बघतो आणि मुलगा म्हणतात तिथं गार्डन काही नाही आहे तिथं, कारण तिथं सर्व घाण, जे जंगली काटे कुसळ, जे जंगली रोपटे वाढत आहेत. तो मग बाप त्याला म्हणतो मला तुला हेच सांगायचं आहे की जोपर्यंत आपण चांगलं पेरत नाही तोपर्यंत हे जंगली वाढत जाणार. त्यानं आपण चांगल्या फळं नाही पेरले तर जे 19 ते 21 वर्षामध्ये जे 15 पापमय स्वभाव आहे तेच आपल्यामध्ये राहिलेले आहेत, ते वाढत जातात. म्हणजे चांगलं पेरा आणि वाईट आपोआप बाजूला जाणार आहे. परंतु जोपर्यंत आपण चांगलं पेरत नाही तोपर्यंत वाईट वाढत राहणार आहे. वाईट आणि चांगलं दोन्ही संगती राहणार नाही. प्रियांनो, परमेश्वर आज आपल्याला आव्हान करत आहे. ही आत्म्याची फळं, एकच फळ आहे ते, हे सर्व 9 फळं आपल्या जीवनामध्ये दिसणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावेळेसच परमेश्वर आपल्या जीवनाकडे पाहून तो आपल्याला म्हणणार आहे की माझं लेकरू, तो आपल्याला शाबासकी देणार, या माझ्या पित्याच्या राज्यात हे तुमच्यासाठी स्थान ठेवलेलं आहे. प्रियांनो, तो परमेश्वर सर्व काही पाहत आहे आणि तो परमेश्वर झाडा घेणार आहे. सगळं जाडून उपटून टाकण्यात येईल आणि अग्नीत जाळण्यात येईल. प्रियांनो, हे सर्व शेवटच्या समयाची चिन्ह आहेत आणि परमेश्वर आपल्याला पूर्ण स्पष्ट सांगत आहे की हे फळं आपल्यामध्ये दिसण्यासाठी आपण स्वतःचं समर्पण, स्वतः मेलं पाहिजे आणि स्वतः त्याच्यासाठी वाट बघितली पाहिजे आणि त्याचं आत्म्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये होऊ दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे होऊ देणार आहे त्याच वेळेस आत्म्याची फळं आपल्या जीवनामध्ये दिसणार आहेत. आपण आपले डोके लावूया, डोळे बंद करूया, प्रार्थना करूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा प्रेमळ असा परमेश्वर आहे, तुला सर्व काही शक्य आहे. तुझ्या जिवंत वचनातून तू आमच्याशी बोलला प्रभू, कारण तू आत्मा आहे आणि सर्व ठिकाणी उपस्थित आहे. यावेळेस तो आम्हाला पाहत आहे आणि प्रभू तुझं वचन ज्यावेळेस आम्ही बोलत आहोत, ऐकत आहोत, विचार करत आहोत, तो आमच्या प्रत्येकाचं अंतःकरण तोलून पाहणारा जिवंत परमेश्वर आहे. आणि आम्ही काय विचार करत आहोत आणि काय विचार केलेला आहे आणि काय करणार आहोत हे सर्व तुला ठाऊक आहे. परमेश्वरा, तू आम्हाला संधी देत आहे, वेळ दिलेली आहे आणि वेळ गेल्यानंतर परमेश्वरा केवळ त्या अग्नीला तोंड द्यायचं आहे. प्रभू, त्याच्यापासून वाचण्यासाठी केवळ तुझ्याबरोबर राहिल्यावरच आम्ही फळ निर्माण करू शकतो. तुझ्यापासून वेगळे होऊन आम्ही काही करू शकत नाही. परंतु परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर की अनेक वेळेला आम्ही असा विचार करतो की आमच्या ज्ञानाने, आमच्या शक्तीने, आमच्या योजनाने, आमच्या इच्छेने, आमच्या जीवनाद्वारे, आमच्या इच्छेने आम्ही सर्व काही करू शकतो. आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्यापासून दूर जात आहोत आणि सैतानाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वर, आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या मार्गात चालव आणि तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण कर. इथून पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या पवित्र सामर्थ्य हातात देत आहे. धन्यवाद देतो. तू आम्हा सर्वांशी बोलला, आम्हा सर्वांना स्पर्श केला आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित केले, यासाठी धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आणि यावेळेस आपण परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहून गीत गाऊया. गीत नंबर
508 अर्पितो प्रभूला सर्वच काही. आपण आपले दान, आपले अर्पण परमेश्वराला देऊया. जो उधार असते देतो परमेश्वर त्याला संपन्न करतो, असं परमेश्वराचं वचन आहे. परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला आपलं सर्वस्व अर्पण करूया. परमेश्वर सर्वस्व देणारा परमेश्वर आहे. अर्पितो प्रभूला सर्वच काही. अर्पितो प्रभूला सर्वच काही. अर्पितो प्रभूला सर्वच काही. त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजूनी गमतो. निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो. तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पाही. अर्पितो प्रभूला बुद्धी जी दिली तू माझीच वाटे. गर्वाने फुगुनी हृदय फाटे. शोकाने आता कंठ दाटे. शोकाने आता कंठ दाटे. प्रभु मी पापी किती तू साही. अर्पितो प्रभूला किती मी हट्टी. ऐके नवानी माझीच इच्छा नेहमी वाणी. सर्वची अर्पी आता हा प्राणी. सर्वची अर्पी आता हा प्राणी. तुझ वाचुनिया कुणीच नाही. अर्पितो प्रभूला तनु ही झिजवी. तुझ्याची पायी मन हे लावी. तुझ्याची ठाई धन हे खर्ची. तुझ्याची कारी धन हे खर्ची. तुझ्याची कारी सर्वस्व माझे तुलाच वाही. अर्पितो प्रभूला सर्वच काही. अर्पितो प्रभूला सर्वच काही. त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला. दानाप्रमाणे प्रार्थना करूया. त्याचवेळेस ज्यांचे वाढदिवस झालेले आहे, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झाले, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद देऊया, प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. हे जे दान तुझ्या
समोर आम्ही आणलेलं आहे ते तू कबूल कर. ज्या प्रत्येकाने यामध्ये भाग घेतलेला आहे, आपल्या स्वेच्छे होऊन तुला दान दिलेलं आहे ते तू स्वीकार परमेश्वरा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि हो दे परमेश्वरा मला अधिक आणि अधिक देण्यास शिकव. कारण आम्ही जे काय आहोत, जे काय आमच्याकडं आहे ते सर्व तुझंच आहे आणि प्रत्येक गोष्टीचा हिशोब आम्हाला तुला द्यायचा आहे. परमेश्वरा, या दानाला हाताळणारे जे सेवक वर्ग आहे त्यांना तू समज दे, बुद्धी दे आणि या दानाचा उपयोग करत असताना परमेश्वरा केवळ या दानाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी, तुझ्या मंदिरासाठी, तुझ्या सेवकांसाठी, तुझ्या मिशनऱ्यांसाठी आणि तुझं कार्य जगामध्ये पोहोचण्यासाठी, ज्या लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचलेलं नाही त्यापर्यंत तुझं वचन घेऊन जाण्यासाठी या दानाचा तू उपयोग कर. आणि परमेश्वरा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. धन्यवाद देतो परमेश्वरा, ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वाढदिवस झालेले आहेत, प्रत्येकाला तू तुझ्या चरणाजवळ आम्ही आणत आहोत. त्यांना तू स्पर्श कर परमेश्वरा. या क्षणी त्यांना आशीर्वादित कर. बाप, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना तू आशीर्वादित कर आणि त्यांच्या जीवनामध्ये नवीन आणि नवीन मार्ग उघड. जे मार्ग बंद झालेले असतील, अडखळलेले असतील परमेश्वरा, ते सर्व येशू ख्रिस्त तुझ्या नावात उघड. आता शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे आणि हो दे परमेश्वरा त्यांना तू संपन्न कर. आणि हो दे परमेश्वर, ज्यावेळेस तू त्यांना असे आकाश आणि कपाटे उघडून आशीर्वादाची वृष्टी त्यांच्यावर करतो त्यावेळेस त्यांनी लक्षात घ्यावं की परमेश्वरापासून हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यावेळेस परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येताना उपकास्तुतीची भेट घेऊन तुझ्या चरणाजवळ यावं, तुला धन्यवाद द्यावेत. यासाठी त्यांना तू प्रेरणा दे, सहाय्य कर. त्यांचं जीवन तू आपल्या हातामध्ये घे. प्रत्येक कुटुंबियांना तू सहाय्य कर. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्य हातात देतो. प्रत्येक लहान थोरांना त्यांच्या कामात, त्यांच्या शिक्षणात आणि त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन दे. नवीन आठवड्यामध्ये प्रत्येकाचं जीवन तू सुखकारक कर. प्रत्येकाला तू सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या फळामध्ये चालण्यासाठी, वाढण्यासाठी परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रत्येकाला तू आपल्या करुणेने, ते दयेने घेरून ठेव. आणि हो दे परमेश्वरा तुझी दया आणि तुझी कृपा त्यांच्यावर सतत राहू दे. आणि परमेश्वरा सर्व वाईटापासून, सैतानाच्या योजनांपासून त्यांचं रक्षण कर. आणि परमेश्वरा त्यांना तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रेरणा दे. तुला प्राधान्य देण्यासाठी, तुझ्या मार्गात, तुझ्या आत्म्याचं वाणीकडे लक्ष देण्यासाठी आणि या फळांमध्ये अधिक आणि अधिक विकसित होण्यासाठी परमेश्वरा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आणि तुझंच गौरव या प्रत्येकाच्या जीवनामधून करून घे. जे आजारी असेल त्यांना स्पर्श कर. जे वृद्धजन आहेत त्यांना तू शांती दे, त्यांना आरोग्य दे, त्यांना चांगली शरीर प्रकृती दे. त्यांच्या कुटुंबियांना तू सहाय्य कर. धन्यवाद देतो या प्रत्येक मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आध्यात्मिकतेमध्ये वाढण्यासाठी, वचनामध्ये राहण्यासाठी, वचनामध्ये अधिक आणि अधिक प्रगती करण्यासाठी परमेश्वरा तू सहाय्य कर. कारण परमेश्वरा असा समय येत आहे की वचन आमच्यापासून काढून घेतलं जाऊ शकतं आणि केवळ ते वचन आमच्यामध्ये परिपूर्ण राहावं, आमच्या अंतःकरणात पेरलेलं राहावं. यासाठी संपूर्ण वचन आमच्या अंतःकरणात रुजलेले राहण्यासाठी प्रत्येकाला तुझ्या वचनामध्ये पूर्णपणे भरवून काढ. आणि हो दे परमेश्वरा तुझ्या गौरवाकरता प्रत्येकाला तू साक्ष देण्यासाठी उपयोगात आण. धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो. संपूर्ण उपासनेमध्ये तू आमचं सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, आम्हाला आमच्याशी बोलला परमेश्वरा. ही उपकार स्तुतीची भेट तू कबूल केली, स्वीकारली. संपूर्ण उपासना तू आमच्या मुखातून, आमच्या तोडक्या शब्दाने तू स्वीकारलेली आहे. यासाठी धन्यवाद देतो. आणि हो दे परमेश्वरा या वेळेस जो अभ्यास आम्ही केलेला आहे, आत्म्याची फळं, यातून तू आम्हाला दाखवलेलं आहे की तुझ्यामधून वेगळे होऊन आम्ही काही करू शकत नाही. परमेश्वरा तुझ्यामध्ये राहण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. परमेश्वरा इथून पुढचा संपूर्ण वेळ आम्हा प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातात देतो. तुझ्याच गौरव करता आमचा उपयोग कर. इलाहीची प्रार्थना आमचा धन्य तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि सामर्थ्य नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जावं. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आमच्या ऋण्यास ऋणे सोडिले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास स्पर्शेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. परमेश्वराचा आशीर्वाद घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची मने व तुमची अंतकरणे देवाच्या व त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येऊ आणि सदा सर्वदा वस्ती करो. आमेन. सुवंद्या देवा परात्परा
माझा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. परमेश्वराच्या शांतीमध्ये जा. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वराच्या या 9 आत्म्याच्या फळामध्ये वाढत चला. आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही फळामध्ये राहू नका. परमेश्वराच्या आत्मिक फळामध्ये वाढा. परमेश्वर आपल्या जीवनातून प्रसन्न होईल, आपला उपयोग करेन. त्याच्या साक्षीसाठी चमत्कारिकरित्या आपला उपयोग करणार आहे. परमेश्वराच्या सानिध्यात आपल्या स्वतःला समर्पण करा. परमेश्वर आपल्याबरोबर आहे. नवीन आठवड्यामध्ये परमेश्वर आपल्या संगती राहणार आहे आणि तो सदैव आपल्याबरोबर आहे. त्याचं आश्वासन आहे. जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्याबरोबर आहे असं त्याचं वचन आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये राहणार आहोत त्याचमध्येच आपण अधिक वृद्धी करणार आहोत. आपली वाढ होणार आहे आणि त्या आत्म्याची फळं आपल्या जीवनातून दिसणार आहे. येत्या रविवारी जो 30 ऑगस्ट आहे आपण त्यावेळेस परमेश्वराची जी आत्म्याचं दान आहे त्याच्यावर विचार करणार आहोत. त्यावेळेस त्याच्यामध्ये अनेक लोकांचे अनेक संभ्रम आहेत. ते सर्व ज्यावेळेस मी संदेश देणार आहे ते सगळ्यांचे संभ्रम दूर होतील. आणि हा अभ्यास आहे आणि वेगळा काय आपल्याला वेळ मिळत नाही, आपल्याला वेळ नाही. आणि त्यामुळे यावेळेस ज्यावेळेस उपासनेला येता वही पेन घेऊन येत चला. बायबल गीताचं पुस्तक आणा, वही पेन घेऊन या, लिहित चला, नोट्स काढा. त्याच वेळेस तुमचा अभ्यास होणार आहे. आणि हा अभ्यास इतर ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. जो का मी अभ्यास करतो तो अनेक वर्षांचा अभ्यास आहे. माझ्या संपूर्ण 25 वर्षाच्या सेवेचा, माझ्या 20 वर्षाच्या अभ्यासाचा हा सर्व सार आपल्या पुढे मांडत आहे. आणि याच्यापेक्षा जास्त इतर कोणी सांगू शकणार नाही एवढं मी आपल्याला आव्हान करून सांगतो. आणि त्यामुळे परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी तयार राहा आणि तरच आपला अभ्यास होणार आहे. आपल्या वचनामध्ये आपण वाढणार आहोत. आत्म्याची दानं याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याचा अभ्यास करत असताना आपण प्रार्थनापूर्वक त्यावर मननाने चिंतन करा, प्रार्थना करा, उपास करा, परमेश्वरासमोर विनंती करा. ही परिस्थिती परमेश्वर लवकरच दूर करेन आणि आपण पुन्हा एकदा त्याच्या मंदिरामध्ये एकत्र येऊन उपासना करू शकणार आहेत. आणि परमेश्वर हे लवकरच करणार आहे. आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर दयाळू आहे, त्याला सर्व काही शक्य आहे आणि क्षणात तो सर्व काही बदलतो. आणि म्हणून आपल्या स्वतःला समर्पण करा आणि परमेश्वराच्या वचनात वाढा. परमेश्वर आपल्या बरोबर राहो. आमेन.